श्री परमात्मने नमः. नमस्कार. आज आहे 10वा श्लोक आणि तो जागृत केला आहे स्वतः वेदव्यास यांनी. हा श्लोक समृद्धी आणि सर्वांमध्ये आई लक्ष्मीला पाहण्याची दृष्टी देतो. हा श्लोक बघण्याआधी वेदव्यासांनी 10वा श्लोक का आणि कसा जागृत केला हे ऐकूया. पहिले बघूया वेदव्यासांचा जन्म. तर पराशर ऋषींना मत्स्यगंधा ही नावेने दुसऱ्या तीरावर सोडायला गेली तेव्हा जे नक्षत्र आणि ग्रहांची स्थिती होती ती पाहून पराशर मुनींनी तिच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. तो असा की या नक्षत्रावर जर संभोग केला तर जन्माला येणारा पुत्र लोककल्याण करेल, तर तू माझ्या मुलाला जन्म देशील का? मत्स्यगंधा हो म्हणाली, परंतु त्या बदल्यात 2 वर मागितले. प्रथम ती राणी होईल असा वर मागितला आणि दुसरा तिच्या शरीराला जो माशाचा वास आहे, मत्स्यगंध आहे, तो कायमचा निघून जावो. पराशर मुनींनी दोन्ही वर मान्य केले आणि पराशरांपासून मत्स्यगंधा गरोदर राहिली. त्यांना जो पुत्र झाला तो म्हणजे कृष्ण द्वैपायन. कृष्ण म्हणजे काळा, ज्याचा वर्ण होता काळा, आणि जन्म झाला एका बेटावर. बेट म्हणजे संस्कृतमध्ये द्वीप म्हणून नाव पडलं कृष्ण द्वैपायन. जन्म झाल्यानंतर 7 वर्षांनी त्यांची स्मृती जागी झाली. जन्मावेळीचा आईवडिलांचा संवाद आठवला आणि आपण मासेमारांच्या कुळातील नाही हे समजलं. त्यामुळे ते 7 वर्षांनी पराशरांकडे परत गेले. पराशरांनी त्यांना साधना करण्यास सांगितली, तपस्या केली. वेदांचं विभाजन केल्यामुळे त्यांचे नाव पडले वेदव्यास. देवी भागवत, श्रीमद भागवत, वेद, महाभारत अशा अनेक महान ग्रंथांची रचना त्यांनी केली. त्यांचा पुत्र म्हणजेच अरणीसंभव शुकदेव. शुकदेवाने एकदाच श्रीमद भागवताचं श्रवण केलं आणि ते कृष्ण परमात्म्याशी तन्मय झाले. ते उठले आणि भागवत डोक्यावर घेऊन वडिलांना सोडून दूर पळू लागले. वेदव्यास त्यांच्या मागे पळू लागले. कथा आहे की जेव्हा वेदव्यास शुकाला आवाज देत होते तेव्हा झाडं, वेली त्यांना प्रतिसाद देऊ लागल्या. समोर एक तलाव होता आणि काही अप्सरा स्नान करत होत्या. शुकदेवांनी हे पाहिलं. ते पुढे गेले तेव्हा अप्सरा शांत होत्या, पण जसे मागून वेदव्यास आले आणि त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्या सर्व लाजिरवाण्या होऊन वस्त्र नेसू लागल्या. शुकदेव पुढे निघून गेले. त्यांनी त्या अप्सरांना विचारले की माझा मुलगा. वेदव्यास म्हणाले की माझा मुलगा जेव्हा इथून तुम्हाला पाहून गेला तेव्हा तुम्हाला काहीच वाटले नाही. त्याने अजून कोणतीही साधना, तपस्या केलेली नाही. केवळ एकदाच श्रीमद भागवत ऐकले आहे आणि मी ज्याने भागवत सांगितलं, महान ग्रंथांचं निर्माण केलं, आयुष्यभर तपस्या केली, असा पराशर मुनींचा पुत्र. अशा वृद्ध माणसाला पाहून तुम्हाला हा भाव का उत्पन्न झाला? मी तुमच्याकडे वासनेने पाहतो असं तुम्हाला वाटतं का? अप्सरा म्हणाल्या की तुमचा मुलगा जेव्हा गेला तेव्हा तो आमच्यात कृष्ण परमात्मा बघत होता, मात्र तुम्ही आम्हाला स्त्री पुरुष द्वैत भावाने बघितले. आमचा उद्देश तुमचा अपमान करण्याचा नाही. वेदव्यासांना आश्चर्य वाटले, वाईट वाटले. आपण साक्षात्कारी असूनही आपण आपल्या पुत्रामध्ये गुंतलो, आत्मानात्मविवेक हरवलो, द्वैताने वागलो. आपण केलेल्या साधनेचा काहीच अर्थ नाही का, असं त्यांना वाटलं. ते पराशर मुनींकडे गेले. मुळातच अनेक रचना केल्यावरही अस्वस्थ वाटत होते, म्हणून शेवटचे पुराण श्रीमद भागवत त्यांनी रचलं. पण त्यानंतरही आपण अपूर्ण आहोत या भावनेने ते खिन्न झाले. पराशर मुनींनी तेव्हा त्यांना सांगितलं की तू अजून एकाही महाविद्येची साधना केलेली नाहीस. महाविद्येशिवाय तुझी साधना पूर्ण होणार नाही. तेव्हा पराशर मुनींनी त्यांना 10वा श्लोक सांगितला, त्याची दीक्षा दिली. त्यानंतर श्रीविद्येची दीक्षा दिली. श्री म्हणजेच खरी समृद्धी, समाधान आणि शांती. साधनेनंतर, श्रीविद्येच्या साधनेनंतर त्यांचे खरे सार्थक झाले.
10वा श्लोक पाहूया. मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीश्रयतां यशः. याचा अर्थ, माझ्या मनातील इच्छा आकांक्षाची पूर्ती, वाणीचा सच्चेपणा, पशु, सुंदर रूप, अन्न हे सर्व जिच्यामुळे मिळते ती लक्ष्मी मला यश देऊ. याचं भाषांतर ऐकूया. मनी इच्छिले पूर्ण होते जियेने, असे सत्यवाचा जिच्या हो कृपेने. पशु सुंदरू रूप अन्नादि देते, यशा दाविसी गे मला लक्ष्मी माते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.